मला नाही माहिती नेमकं तो मुलगा त्या सुसाईड करण्यापर्यंत कसा गेला किंवा कसा गेला, किंवा आयफोनचा प्रॉब्लेम असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल, मला त्याचं नाही माहिती. पण एवढ्या टोकाच्या निर्णयापर्यंत तो जातो, तो सुसाईड करायला बघतो. काय आपले संस्कार, काय आपण आपल्या मुलांना शिकवतो, काय आपण आपल्या मुलांना संस्कार देतो. एका आयफोनसाठी तो मुलगा आत्महत्या करायला चालला आणि त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलाची धडपड, ते त्याला वाचवत असताना तो मुलगा खाली पडतो, त्याचे वडील त्याच्यासोबत खाली पडतात, त्यांच्यामध्ये त्यांचा दुःखद अंत होतो. हे तिथं बघणारी आई असते आणि शेवटी ती आई पण स्वतः त्या पहाडीवरून खाली जमिनीवर उतरते आणि डायरेक्ट तिघांचा मृत्यू होतो. मला तुम्हाला विचारायचं आहे, काय चूक असेल आई वडिलांची किंवा त्या मुलाची, काय नेमकं आपण कुठं चुकतो हे मला तुमच्याकडून समजून घ्यायचं. कसं असतं ना माहितीये का, संभाजीनगरची गोष्ट घटना आहे ती, मी पण ऐकलंय, मी पण बघितलं. आणि लोकांकडनं जे स्टेटमेंट ऐकलं मी, की सर्वजण त्या कुणाल नावाचा मुलगा आहे तो त्याला दोष देत आहे. का मला एक सांगायचं आहे, त्यांनी हा जो निर्णय घेतला, हा तर एका क्षणात घेतलेला निर्णय नाही आहे. हा जो निर्णय घेतलाय याच्या मागे त्यांच्या घरामध्ये काय चालू आहे हा खूप दिवसाचा मोठा प्रश्न असू शकते. म्हणजे खूप दिवसामध्ये घरामध्ये झंझट चालू असणार किंवा आणखी काही विषयावरती चर्चा चालू असणार, त्याच्यानंतर हा घेतलेला निर्णय आहे. मला असं नाही म्हणायचं का एकदम कोणी सुसाईडचा निर्णय घेतो बा. नाही, मला पण असंच वाटतं की हे एका दिवसातलं नाहीये. एका दिवसातलं असूच शकत. हे ज्याप्रमाणे हे न्यूज मध्ये बातम्या येत आहेत ना, ती एका दिवसाचं मॅटर नाहीये. जे मोबाईल साठी सांगत आहे की आयफोन साठी सांगत आहे की आयफोन साठी सुसाईड केलं, त्याच्याकडे अवेलेबल आयफोन आधीच आयफोन होता. म्हणजे त्याच्याकडे आयफोन होता. तिथला जो सरपंच होता त्या गावच्या सरपंचाने स्टेटमेंट आहे की बा मी त्याला सांगत होतो तुझ्याकडे आयफोन आहे, तुझ्या वडिलांनी बा आयफोन दिला तरी तू सुसाईड करतो, माझ्याकडे तर साधा फोन आहे. तिथल्या सरपंचाचं हे बयान आहे. तर जे चर्चा सोशल मीडियावर होत आहे की बा आयफोन साठी ही घटना घडलेली आहे, तर मला सर्वांना सांगायचं आहे की आयफोन साठी अशा गोष्टी होऊ शकत नाही. हे वैयक्तिक त्यांचं काही मॅटर आहे आणि ते फक्त त्यांच्या आई वडिलालाच माहित आहे. आता ते वैयक्तिक मॅटर काय चालू आहे त्याच्यासाठी तर ते आई वडील नाही राहिलेले आहे, आपण जाणू सुद्धा शकत